नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील परमार्थ सोपान या लेखाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या लेखाचे शीर्षक आहे परमार्थ सोपान. भारतीय मनाची जडणघडण मुळात आध्यात्मिक पायावर झालेली आहे. प्रसंगी इहलोकातल्या सुखसमाधानापेक्षाही पारलौकिक आणि आत्मिक सुखाचा विचार पारंपरिक भारतीय माणसाने अधिक केला आहे. त्यामुळेच भारतात साधुसंतांच्या विचारावर जनमानसाचे पोषण झालेले आहे. मराठी माणसाची स्थिती ही फारशी वेगळी नाही. त्याची घडण देखील संतांच्या तत्त्वज्ञानावर झालेली आहे. देशात इंग्रजी राज्य स्थिरावले, इंग्रजी शिक्षण पद्धती आली, त्यामुळे नवा विचार आला, नव्या कल्पना समाजात रूढ होऊ लागल्या. इथल्या समाजाच्या आध्यात्मिक पायाला इंग्रजी शिक्षणामुळे धोका निर्माण झाला आणि त्यामुळे ह्या नव्या विचारांच्या लाटेत इथला मूळचा तात्विक पाया टिकून राहावा यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. श्रीयुत दिवाकर केशव अंधारे यांचा परमार्थ सोपान हा त्याच दिशेने केलेला एक प्रयत्न मानावा लागेल. 1 रुपया किमतीच्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन दामोदर सावळाराम आणि कंपनी ह्या जुन्या काळातल्या प्रकाशकांनी केलेले आहे. श्रवण मननाचा अनादर, आळस करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहिताविषयी ह्या समर्थ रामदासांच्या विचारानुसार नरढाण्यात मालगुजारी करणाऱ्या श्री अंधारे यांनी ह्या पुस्तकाची रचना केली आहे. आपल्याला महत्प्रयासाने नरदेह प्राप्त झालेला आहे. इहपर दुःख देणारा हा संसार आणि त्यातील सर्व माईक वस्तूंवरील आसक्ती काढून शाश्वत अशा श्रीकृष्ण चरण कमलांचा आश्रय घेऊन सर्व दुःखाचा शेवट करणे व अक्षम्य अशा परमानंद सुखाचा अनुभव घेणे हेच काय ते या देहाचे सार्थक. ही लेखकाची भूमिका पाहिली की लेखकाने ह्या पुस्तकाचे उद्दिष्ट काय ठेवले आहे याचा अंदाज येऊ शकतो. आपण अज्ञजन माशाप्रमाणे वासनेच्या अधीन होऊन संसार मदाला चिकटून आपला सर्वस्वी घात करून घेतो. याचे खरे कारण काय तर सकल सृष्टीला मोह घालणारी भगवन माया हीच वरील गोष्टींचे खरे कारण. प्राण्याच्या मार्गात संकट आणणे आणि मोहपाशात बद्ध करणे हाच तिचा मूळ स्वभाव असे सांगून लेखकाने आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. साधारण पॉकेटबुक आकाराच्या 210 पानांच्या ह्या लहानशा पुस्तकाचे लेखकाने 2 भाग केलेले आहेत. त्यातील पहिल्या भागात वैराग्ययोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अभ्यासयोग असे उपभाग आहेत. दुसऱ्या भागाला वैराग्य असे नाव दिलेले आहे. त्यात जीवनस्थिती, भक्ती प्रकरण, ज्ञान प्रकरण, चतुर्विध पुरुष लक्षण अशी मांडणी आहे. शेवटी प्रातस्मरणासाठी काही पद्यमय भाग देखील दिलेला आहे. नरदेह ही माणसाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. सुखाच्या खोट्या कल्पनांच्या मागे न लागता परमेश्वराची भक्ती करून खऱ्या शाश्वत सुखाचा मार्ग शोधला पाहिजे असे सांगून तो शाश्वत सुखाचा मार्ग कसा शोधता येईल याचे निरूपण ह्या छोटेखानी पुस्तकात केलेले आहे. साहजिकच त्यात ईश्वर भक्तीबद्दलचे वेगवेगळे विचार आणि त्या संदर्भातले वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. त्यात भक्ती मार्गाबद्दलचे विवेचन आहे. ज्ञानाचे खरे स्वरूप कसे आहे याबद्दलची चर्चा आहे. कर्मयोगाबद्दलचा उहापोह केलेला आहे. जीवनाचा शेवट कसा करावा, देहावसानाचा विधी अथवा अंतकाल समीप आला असता काय करावे याचे मार्गदर्शन देखील आहे. मृत्यूच्या भयाने डगमगू नये. प्राणायामाचा अभ्यास करून प्राणवायू स्वाधीन ठेवलेल्या योगी पुरुषांनी शास्त्रविधीप्रमाणे आसन मांडून त्यावर बसावे व आपले डावे पायाच्या टाचेने गुदद्वाराला दाबून ते बंद करावे असे सांगून लेखकाने षटचक्रांच्या आधारे प्राणत्याग कसा करावा याची माहिती दिली आहे. ती वाचताना गंमत वाटते. प्राणत्याग ही आपल्या हातची घटना नाही. नेमक्या अमक्याच वेळी व अमक्याच पद्धतीने मी देहत्याग करेन असे आपल्यासारखे सामान्य ठरवू शकत नाहीत. पण अंधारे यांनी केलेले त्याबद्दलचे निरूपण
भारतीय विचारदर्शनात सर्वमान्य झालेले असे निरूपण आहे. हा सगळा ओहापोह करताना ज्या काळात त्यांनी हे लेखन केले त्या काळाला धरून असले तरी त्यांनी केलेली काही विधाने आज मनोरंजक वाटतील अशीच आहेत. या विषयमय बगीच्यात देहरूपी वृक्षाला आत्मसुखाचे फल येणे म्हणजे वेश्याकोळी साध्वी निपजण्यासारखे आहे. तरी हा देहवृक्ष जर मुळाशी सुबोध पाणी घालून तयार केला गेला तर त्याची सर्व वैराग्य काया होऊन भक्ती या फांद्या व ज्ञान या बारांनी तो आच्छादिला जाऊन आत्मसुखाचे फल आल्या वाचून राहणार नाही. स्त्री म्हणजे प्रत्यक्ष कामांध करणारी दारूच समजली पाहिजे. तिच्याकडे नुसते पाहिले तरी तिच्यापासून जीवाला अंमल चढतो. तर वाचक हो, विचार करा की नुसत्या स्त्रीच्या अवलोकनाने इतका अंमल चढतो तर त्या स्त्रीरूप दारूचे जर प्राशन केले तर ती मनुष्याला किती कामांध करीत असेल. शाश्वत सुखाची इच्छा असेल तर हे सर्व क्षणिक विलासभोग आणि पुत्रादी आप्तवर्ग यावरील आसक्ती सोडून त्याने भगवंताला शरण जावे हेच योग्य. अशी एखादी वेळ येईल की गृह, सूत, धन, दारा, सकल ऐश्वर्य व नाना तऱ्हेचे विलासभोग ही सर्व ज्याप्रमाणे पक्षी वृक्षावरून उडून जातात त्याप्रमाणे एका क्षणात नष्ट होतील. या सर्व विषयामध्ये स्त्री हा विषय फारच घातक आहे. याकरिता पुरुषाने आई, बहीण किंवा कन्या यांच्याबरोबर सुद्धा एके ठिकाणी बसू नये. म्हणजे विचारी पुरुष जरी आई, बहीण किंवा कन्या यांच्याबरोबर एका ठिकाणी बसला असला तरी त्यांच्या रूपाकडे किंवा त्यांच्या मोहक शरीर भागाकडे पाहणे, त्यांच्या अंगास स्पर्श करणे इत्यादी गोष्टी करण्याविषयी त्या विचारी पुरुषास मोह उत्पन्न होतो. यासारखी विधाने आजच्या स्त्रीवादी लोकांना मानवणारी नाहीत. आजच्या समाजातल्या रूढ विचारांशी मेळ खाणारीही नाहीत. पण लेखकाने ज्या काळात हे पुस्तक लिहिले आहे त्या काळात आणि ज्या विषयावर तो लिहितो आहे त्या विषयाच्या संदर्भात ती विधाने कदाचित बरोबर असतीलही. या सगळ्यांपेक्षा रंजक आहे तो पुस्तकातला जाहिरातीचा भाग. तात्विक पातळीवर स्त्रीविषयी इतक्या टोकाला जाऊन फटकून असणारे ह्या पुस्तकात ज्या जाहिराती आहेत त्यातली एक आहे कामशास्त्र ह्या पुस्तकाची. वीर्योत्पत्तीचा झरा असे वर्णन करून आतंग निग्रह नावाच्या गोळ्यांची जाहिरातही आहे. पण सगळ्यात लक्ष वेधून घेते ती आजही लोकप्रिय असणाऱ्या अमृतांजनची जाहिरात. सर्व शारीरिक दुःखावर मलम अशी त्याची जाहिरात केलेली आहे. अचूक, गुणकारी, अति स्वस्त आणि स्वदेशी असे हे अमृतांजनाचे वर्णन केलेले आहे. यात सगळ्यात लक्षवेधक दिसतो तो अमृतांजनच्या बाटलीच्या झाकणावरचा त्या कंपनीचा लोगो. आज 100पेक्षाही जास्त वर्षानंतर सुद्धा तो तसाच आहे. ग्रंथसंदर्भ सौजन्य हंफ्राटा महाविद्यालय, नाशिक.